अंतरी प्रेम सुख पुत्राचे वार्ता शुभ ऐके जेवी माता तैशी राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. प्रस्तुत कीर्तन निरूपणासाठी गायलेला अभंग वारकरी संप्रदायाचा कळशभूषण असणारे श्रीमंत योगी श्री जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा अभंग असून अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबराया देवासमोर उभं राहून देवाला गोड अशी विनंती करतात. विठ्ठल विठ्ठल. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. यापूर्वी तुम्ही अभंग ऐकला असेल. अत्यंत गोड तुकोबरायांचं मनोगत या अभंगामध्ये तुकोबरायांनी व्यक्त केलेलं आहे. तुकोबराय म्हणतात, देवा परमार्थ करत असताना माझ्या मनाची अवस्था कशी राहावी हे पटवून देण्यासाठी तुकोबरायांनी अभंगामध्ये 3 दृष्टांत दिले आणि 1 सिद्धांत दिला. 1 सिद्धांत पटवण्यासाठी तुकोबरायाला 3 दृष्टांत द्यावे लागले. लक्षात घ्या. तुकोबराय म्हणतात, देवा हे बघ मी परमार्थ करतोय पण माझं परमार्थामध्ये मन स्थिर राहत नाही. मग काय कर देवा, परमार्थ करत असताना माझ्या मनाची अवस्था कशी झाली पाहिजे. तुकोबराय सांगतात, देवा एखादी आई आपल्या मुलाला आपल्या पुत्राला जितका जीव लावते तेवढं त्यांचं प्रेम असतं. त्या प्रेमाच्या संबंधातून जो काही घडलेला त्यांचा तो प्रेमाचा संवाद असतो, तो प्रेमाचा जीवभावाचा आणि अत्यंत विव्हलतेचा जो प्रसंग असतो. देवा परमार्थ करत असताना माझं मन तुझ्या चरणापाशी तसं राहावं. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैशे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. तुकोबरायांनी पुढं एक नारदा हरणाचा दृष्टांत दिलेला आहे. ते हरण एक वाद्य वाजवल्यानंतर त्या वाद्याच्या आवाजामध्ये जेवढं मग्न होऊन जातं, देवा परमार्थ करत असताना माझ्या मनाची स्थिती तशी राहावी. नादे लुप्त झाला मृग देह विसरला अंग. आणि तुकोबरायांनी शेवटचा गोड दृष्टांत असं दिला. तुकोबराय म्हणतात, देवा कासव आहे ना, कासव ते कासव ज्यावेळेस आपल्या पिलांना दुग्धपान करतं तर ते दुग्धपान करताना स्तनातून करतं का? नाही, स्तनातून करत नाही. मग ते दुग्धपान कसं करतं तर आपल्या नेत्रातून करतं. पण ऐका, ज्या वेळेस कासव आणि पिलं एकामेकाच्या नजरेत बघतात त्यावेळेस त्यांना या जगाचा विसर पडलेला असतो. तुकोबराय म्हणतात, देवा तुका म्हणे पाये कासवीचे पिले माये. बस तसंच माझं मन परमार्थाच्या दिशेने वळावं. अभंगाचा शब्दशः अर्थ मी तुमच्या पुढे ठेवलेला आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये सुरू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह महान तपोभूमी तपस्वी जमत अग्नि ऋषी यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठाच्या निमित्ताने श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज अनुग्रह दिन विश्वकर्मा जयंती रथ सप्तमी स्वानंद सुग्निवासी सद्गुरु जोग महाराज यांच्या पुण्य स्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी सुंदरसा योग आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे. विठाला विठाला. ज्यांचे आशीर्वाद या सप्ताहासाठी आहे परमपूजनीय परम आदरणीय श्री गुरुवर्य रत्नाजी महाराज नवले असतील, परमपूजनीय परम आदरणीय गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले, तसेच वैकुंठवासी कृष्णदेव महाराज काळे देहगाव, श्री गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु गंगागिरी बाबा, श्री स्वामी ज्ञानानंद सरस्वती, श्री विज्ञानेश्वर आपेगाव यांच्या कृपादृष्टीने, तसेच महंत मुक्तानंद स्वामी सरस्वती, महंत योगानंद सरस्वती, परमपूज्य संदीप महाराज चैतन्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सुंदर सुरू असलेला आपला नामयज्ञ सोहळा. या सोहळ्यामध्ये सुंदरशी ज्यांची भागवत कथा आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय कथाकार, आमच्या संस्थेचं भूषण, परम मित्र, परम आदरणीय गोड व्यक्तिमत्व ज्यांना आम्ही प्रेममूर्ती म्हणतो, आमचे परम आदरणीय कथा प्रवक्ते बालाजी महाराज धांडगे यांच्या गोड मधुर वाणीतून आपण कथा श्रवण करत आहात. महाराज स्वतः उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणी वंदन करतो. तसेच मला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त ज्यांच्यामुळे झाला, आपल्या गावातील भूमिपुत्र परमपूजनीय परमादरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू बाळू महाराज पवार. बाळू महाराज इथं कीर्तन करण्याची खूप इच्छा होती माझी.
मी संस्थेत शिकत असताना महाराजांनी मला इथं आणलं होतं. मोठा एक उत्सव होता. होतो ना भविष्यात आपल्या परिसरामध्ये एवढा उत्सव कधी झाला नाही असा सद्गुरु जोग महाराजांचा सप्ताह तुम्ही केला होता, आठवतंय? आणि त्या सप्ताहामध्ये महाराजांनी मला इथं आणलं होतं. महाराजांचे आशीर्वाद रूप आपण या ठिकाणी घेणार होतो म्हणून महाराजांनी या ठिकाणी मला आणलं होतं. दुपारची कथा झाल्यानंतर जमत अग्नि ऋषींच्या चरणावरती साष्टांग नमन केलं आणि मनोमन प्रार्थना केली, एवढ्या मोठ्या सप्त्यामध्ये, एवढ्या तपोभूमीमध्ये आपलं कधी कीर्तन व्हायचं? तो प्रसाद आहे, तो प्रसाद आहे. परमार्थाची सेवा करत असताना फक्त निष्काम भावनेने परमार्थामध्ये तुम्ही देवाच्या चरणाविंद तुम्ही साकडं घाला, देव पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आणि मागच्या वर्षी तुम्ही सुवर्ण योग आणला, मला इथं 8 दिवस सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. 2-4 दिवस राहिलो आहे का नाही? आणि त्या पुण्याच्या बलावरती यावर्षी कीर्तन प्राप्त झालं. म्हणून बाळू महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. बाळू महाराजांबद्दल बोलायचं म्हणले, आम्ही ज्यावेळेस संस्थेत शिकत होतो पण त्यांनी कीर्तन घेतलं म्हणून त्यांचं वर्णन मला करायचं नाही, पण वस्तुस्थिती सांगतो. प्रारब्धाच्या कर्मदशेने माणसाला पुढं कशी अवस्था प्राप्त होईल ते सांगता येत नाही, पुढं माणसाच्या जीवनाला कसं वळण भेटेल ते सांगता येत नाही. पण आम्ही ज्यावेळेस संस्थेत शिकत होतो आणि संस्थेत शिकत असताना मृदंगामध्ये 1 नंबर कोण तर आमचे बाळू महाराज असायचे. खरे दांडगे महाराज. गायनात 1 नंबर कोण म्हणलं तर आमचे बाळू महाराज असायचे. आणि त्यांच्या पाठामध्ये बरेचसे जण आता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार झाले. त्यामध्ये पांडुरंग महाराज उगले असतील, सोपान महाराज फुके असतील, बरेचसे 20 जण त्यांच्या पाठामध्ये येते. 21 जण. त्या 21 जणांमध्ये 1 नंबर कीर्तनाचा आला असून तो म्हणजे बाळू महाराजांचा. मी त्यांनी कीर्तन घेतलं म्हणून सांगत नाही, का सांगतो, तिथं दशमीच्या दिवशी एकादशीला उद्या कीर्तन होतं. शुद्ध वारी. महाराज म्हणले, पोरांनो उद्या शुद्ध वारी आहे, पाठामध्ये कोणी कीर्तन चांगलं केलं त्याला उद्या कीर्तन द्यायचं. सगळ्या पोरांनी एका आवाजाने नाव घेतलं, महाराज बाळू पवार. म्हणून बाळू महाराजांनी सुंदर असं त्यावेळेस कीर्तन केलं. नवले महाराजांचा विद्यार्थी म्हणला ना, असा उंच बिल्डिंगवर न्यायचा, म्हणजे मांजरीला न्यायचं, पोराला न्यायचं. आपण मांजर जर उंच बिल्डिंगून टाकली तर ती कशी परती पोरांनो? मांजर माहितीये का? मांजरच माहित नाही. कॅट. CAT. ती कॅट माहितीये ना? ती कॅट म्हणजे ती मांजर कशी फेका, ती कशी पडती? 4 पायावर. तशी आमच्या गुरुवारी महाराजांच्या आमच्यावर कृपा आहे. आमच्या पोरांना तुम्ही वाजवण्यात घाला, गाण्यात घाला. आज मी नसतो आलो तरी बाळू महाराज कीर्तन करून घेतलं असतं. मी केलं असतं. असं गोड महाराजांचं नियोजन शिकवताना असतं. म्हणून पुनश्च एकदा सर्वांचे आभार. कीर्तनसाठी उपस्थित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध त्या ठिकाणी गायक मंडळी, वादक मंडळी आहेत. त्यापैकी माझ्या समवेत आमचे, ज्यांच्यामुळे मी परमार्थाला लागलो, आमचे काकाश्री समिंदर महाराज असतील, ज्यांनी गोड चाल गायली असे ज्ञानेश्वर महाराज काकडे, इकडे शिंदे महाराज, बरोबर ना, शिंदे महाराज, गावातील महाराज, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे युवा कीर्तनकार, आपल्या गावातील एक उगवता रत्न आमचे संभाजी महाराज निंबाळकर, तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आमचे महारुद्र महाराज साबळे. तसं ते महाराज तुम्हाला दिसतात, त्यांच्या दिसण्याकडे पाहून जाऊ नका. दिसायला बी लहान आहेत, दिसायला काळे आहेत, पण त्याच्या काळ्यापणाकडे, दिसण्यापणाकडे जाऊ नका. त्यांना रामायण करायला सांगतात, गोड रामायण करतात. कीर्तन करायला सांगा, गोड कीर्तन करतात. भागवत करायला सांगा, गोड भागवत कथा करतात. त्यांच्या दिसण्याकडे जाऊ नका. आणि बाळू महाराज मुळे आले का दिसण्या? एखाद्या दिवशी बालाजी महाराजला काही काम निघलं ते भागवत कथा करतील, असं त्यांचं गोड व्यक्तिमत्व आहे. आमचे अंगद महाराज, त्यांना धन्यवाद. पलीकडनं गावकरी मंडळी, सर्व ही माझी बालगोपाल मंडळी, हरिभक्तपरायण प्रकाश महाराज काळे यांच्या संस्थेतील ही मंडळी, तसेच आपल्या परिसरातील आता 1 नंबरची संशिष्ट म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आमचे अशोक भाऊ. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. गोड असे शिस्तम आहे. आणि सप्ताह कुठला असो, बरं का दांडगे महाराज, सप्ताह कुठला असो, कुठल्याही गल्लीतला असो, कुठल्याही पक्षाचा असो, ज्या कधी सप्ताहामध्ये काहीच बघत नाही अशा माझ्या माता भगिनी, त्यांच्यामुळे महाराज गावाची शोभा आहे, त्यांच्यामुळे कुठल्याही कार्यक्रमाला शोभा आहे. माणसं काय कुंभमेळ्याला गेलेत का आपले?
नाही ना? म्हणून महिला मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद बरं का, द्यावे तेवढे तुम्हाला धन्यवाद. तुम्ही सत्याची लाज राखता. म्हणून मला प्रत्येक वेळीस असं वाटायचं शहापूरला कीर्तन करावं. माझ्या परम भाग्याने मला कीर्तन या ठिकाणी प्राप्त झालं. आमचे विलास भाऊ असतील, त्यांच्या पिताश्रीनं या ठिकाणी मोठा उत्सव करण्याचं धाडस केलं होतं. अत्यंत भव्य दिव्य आपल्या परिसरात 1 नंबरचा सप्ताह त्यावेळेस झाला होता बरं का. सद्गुरू जोग महाराजांची पुण्यतिथी आपल्या सप्ताहामध्ये येते. कोण होते जोग महाराज? जोग महाराज म्हणे तळागाळातील लोकांना, अनेक जातीतल्या लोकांना एकत्रित आणून या ठिकाणी उभं राहण्याचा ज्यांनी अधिकार प्राप्त करून दिला ते म्हणजे सद्गुरू जोग महाराज. विठाला विठाला. ब्राह्मण समाजातील सद्गुरू जोग महाराज. पण पूर्वी जर आपण कीर्तनाची परंपरा पाहिली तर पूर्वी हे ग्रंथ अध्ययन करण्याचा अधिकार ज्यांना होता तो फक्त ब्राह्मण मंडळीला होता, नाही का? पण तो सर्वांना, सर्वसामान्यांना अधिकार प्राप्त करून दिला तो आपल्या जोग महाराजांनी. त्या जोग महाराजांच्याही चरणावंदी नमन करतो. तुकोबारायांचा अभंग आहे. अभंगामध्ये तुकोबाराय देवाशी संवाद साधतात. मी चिंतनाला प्रारंभ करतो, लक्ष देऊ नये का. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा परमार्थ करत असताना माझं मन तुझ्या चरणाविंद स्थिर राहावं. ऐका, तुकोबारायांचं मन देवाच्या चरणाविंद स्थिर नव्हतं का? पहिला प्रश्न आहे. आणि जर तसं म्हणावं तर तुकोबारायांची मी तुम्हाला काही अभंग सांगतो ते तुमच्या सर्वांचे परिचयाचे. त्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, एक अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे. त्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, देवा आता मी तुझं चरण पाहिलं तर माझं मन कुठे जाईल? म्हणतो. खास करून हा अभंग महिलांसाठी राखीव असतो. महिला मंडळी म्हणतात, नाही महाराज हा अभंग आम्हाला म्हणायचा. त्यांची चाल सुद्धा फिक्स असते. 8 कोटी धावे म्हण. जे तुकोबाराय म्हणतात, देवा तुझं चरण अर्थात तुझं स्वरूप आम्ही पाहिलं तर आमच्या मनाची धाव आता बंद झाली. लांचावले मन लागली से गोडी ते जीवे न सोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. लांचावले मन लागली से गोडी. हे शब्द कोणाचे? तुकोबारायांचे शब्द आहे. किंवा परत माघारी घेत नाही येणे सोशे मन झाले आब बरी, परत माघारी घेत नाही. तुकोबारायांचे शब्द आहे. सगळे अभंग आपल्या परिचयाचे आहेत. ज्या तुकोबारायांनी मनाची स्थिरता देवापाशी व्यक्त करत असताना सांगितलं आता माझं मन कुठं जाणार नाही, ते तुकोबाराय अभंग मध्ये मन देवाच्या चरणाविंद राहावं म्हणून विनंती करतात. हे कसं? विठाला विठाला. तर असं आहे, तुकोबारायांचं, नाथ महाराजांचं, सगळ्या संतांचं मन स्थिर आहे. फक्त हे अभंग कोणासाठी आहे बाबा? तुमच्या आमच्यासाठी अभंग आहे. तुमच्या आमच्या मनाला वळण नाही म्हणून हे तुकोबारायांनी, नाथ महाराजांनी अभंग निर्माण केले. त्यांना गरज नाही. त्यांचं मन स्थिर आहे. ते समाधिस्थ आहेत. ते स्थिर पद्धतीने बसलेले आहेत. पण आपल्या मनाला त्या ठिकाणी भगवंताकडे जात नाही म्हणून आपल्या मनाला उपदेश व्हावा म्हणून तुकोबारांनी साधक अवस्था निर्माण करून देवाशी केलेला संवाद आहे. लक्षात घ्या. का मन देवाकडे आपलं धावत नाही? त्याची 4 प्रामुख्याने तुम्हाला कारण देतो. लक्ष देऊ नाही का आपलं मन देवाकडे जात नाही? त्याचं पहिलं कारण असं आहे
या मनाला बंधन आवडत नाही. सिद्धांत मन या अभंगाचा दुसरं चरण लक्षात घ्या. या मनाला बंधन आवडत नाही. दुसरं कारण असं आहे या मनाच्या ठिकाणी अनादी कालापासून विकार जडलेले आहे. तिसरं कारण असं आहे या मनाचा स्वभाव भयंकर चंचल आहे. आणि चौथं आणि सर्वात मुख्य कारण असं आहे हे मन आपलं सतत संकल्प विकल्प करत राहतं म्हणून देवाच्या चरणाविंद स्थिर होत नाही. विठाला बोर नाही झाले ना तुम्ही? नाही ना? हा, नाही तर चहा असाना तुम्ही विलास भाऊ तसं बोर होऊ नका. फक्त लक्ष देऊन ऐका. अत्यंत गोड आहे, खूप गोड आहे. लक्ष देऊन ऐका. कीर्तन परंपरा, सद्गुरु जोग महाराजांची परंपरा, एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा, आपली कीर्तन मर्यादा आपल्याला काय शिकवते तुम्हाला मी सगळं दाखवून देतो. कुठलंही व्यंग वाकडं न बोलता अत्यंत सुंदर पद्धतीने आपण हा भंग सोडवण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला विठाला. पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं की या मनाला बंधन आवडत नाही. बंधन का आपलं मन देवापाशी स्थिर राहत नाही? पहिलं कारण आहे त्या मनाला बंधन आवडत नाही. मी तुमचं उदाहरण देऊन सांगतो. घरामध्ये सुनेला सासूचं बंधन आवडतं का हो? बोला सोना, बोला पटकन. कम फास्ट. हा, इकडे बोलणार नाही कारण मला 6-7 जास्त दिसू राहिले. सुना बघतात मालिका घरी. हा, सुनेला सासूचं बंधन आवडत नाही असं नाही महाराज. ते सून काय हो, सून तर गरीब आहे. सून चांगला स्वभाव आहे सुनाचा. पण महाराज असं आहे सुनेच्या मनाला सासूचं बंधन आवडत नाही. लक्षात असू द्या. सासू म्हणजे सारखा सूचना करणं, सून म्हणजे एक नाही सून घेणं. तिला सून म्हणतात. ती सासू दबावाने आपल्या सुनावरती सारख्या सूचना करते पण ती सूचना सुनेचं मन ऐकत नाही म्हणजे त्या सुनेच्या मनाला बंधन आवडत नाही. सुनेचं उदाहरण दिलं. सगळं आपलं तसंच आहे सगळ्यांचं. आपल्या मनाला बंधन आवडत नाही. बंधन एखादं लहान मुलं असतं पायऱ्याच्या खाली उडी मारू नये म्हणून आपण काय करतो त्याला एक अशी फळी लावतो त्या पायऱ्याला. पण ते पोरग काय करतं पायऱ्याच्या वरून उडी मारतं. तसं आपलं मन वरून उडी मारतं. कशाच्या आपल्या आत्मस्वरूप स्थितीच्या वरून उडी मारतं आणि इंद्रियाला बहिर्मुख करतं. विठाला विठाला. इंद्रियाला बहिर्मुख करतं आपलं मन. म्हणून मनाला बंधन आवडत नाही. बंधन. दुसरं मी कारण तुम्हाला सांगितलं या मनाच्या ठिकाणी अनादी कालापासून विकार जडलेले आहेत. विकार आणि विकार जडलेले असल्यामुळे या मनाला ती विकारच आवडतात. चांगलं आवडत नाही. चांगलं आवडत नाही महाराज या मनाला. देवाचं नाव किती गोड आहे हो, किती गोड आहे म्हणताय का? म्हणता किती गोड. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. पण पुढं मन माझे केशवा, मन माझे केशवा काबाने घे, काबाने घे. सांगा पंढरी राया, सांगा पंढरी राया काय करूयासी, काय करूयासी. देवाचं नाव किती
किती गोड आहे, अमृतापेक्षा गोड आहे. जिवे तीन गोड अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. भयंकर गोड देवाचं नाव आहे. हा, पण पुढं आहे का, हे मन देवाचं नाव घेतं का? नाही घेत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. अनादी कालापासून हे मन फक्त विषयाचंच अनुकरण करत आलेलं आहे. पटून देतो. नाव गोड आहे, देव घेत, देवाचं नाव गोड आहे, माणूस घेत नाही. दारू कशी हो? दारू पेताने माणसाच्या चेहऱ्यावर अष्टभाव निर्माण होतात. स्मित हास्य करतो. नाही तुम्हाला कसं काय माहित? दिसतं की महाराज दरड दारू पेताने असे कडूमडू तोंड करतो, तरी बळच आत ओततो, बळच ओततो, बळच ओततो. एकानं तर बायकोलाच टोपण भर दारू पाहिजे. एकदा बायकोला पाहिजे, बायकोनं असं कडूमडू तोंड केलं, तो 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 काय बेकार आहे म्हणे. तो म्हणला, तुला माहितीये का मी आतापर्यंत कसं दुःख पचत आलो म्हणे. दारू कडू आहे, पण माणसाचं मन दारूकडे ओढतं. ह्या जन्मातले संस्कार नाहीत आपल्या मनावरती, अनादी कालापासून संस्कार त्या मनावरती जडत आलेले, म्हणून लक्षात असू द्या. कीर्तन सुरू झालंय, हरिपाठ सुरू झालाय, कथा सुरू झालेली आहे. आणि ज्यांचं मन आता देवाकडे, या मंडपाकडे ओढ घेतय, त्यांनी समजावं मागच्या जन्मात आपण हेच करत आलो. आणि कीर्तन सुरू झालं, मंडपातून तिकडे रोडकडे गेला, त्यानं समजावं आपल्या मनानं मागच्या जन्मात काहीतरी कुठाने तैशे पापियाचे मन तया नावडे हरी कीर्तन. मन सोडून आपल्याला बाजून जायचंच नाही, सगळं मनावरच कीर्तन आपलं होणार. तैशे पापियाचे मन तया नावडे हरी कीर्तन. का का अनादी कालापासून, या जन्मातलं नाही, अनादी कालापासून. आणि तिसरं कारण मी तुम्हाला सांगितलं, की मनाचा स्वभाव चंचल आहे, चंचल आहे. अर्जुनाचा आणि देवाचा संवाद असताना, सुरू असताना अर्जुन देवाला म्हणतो, देवा अरे मनाचा स्वभाव किती चंचल आहे. अर्जुन देवाला म्हणतो, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तशाहम निग्रम मन्ये वायोरिव सुदुष्करम. तव अर्जुन म्हणे, देवा तुम्ही सांगा की रामुची या कणवा परी न पुरे जी स्वभावा मनाची. हे मन कैसे केवढे पाहो तरी न सापडे. हे रवी राहावया थोडी त्रैलोक्यया. जे बुद्धी ते सरी निश्चया ते ढाळी. धैर्याशी हात पिढ मिळून जाय. का मरकट समाधी सेल का म्हणतील या राहील महावातू. मनाचा स्वभाव सांगत असताना अर्जुन आणि देवाचा संवाद आहे. देव अर्जुनाला म्हणतो, अर्जुन तुला माकड माहितीये का? माकड, माकड माहितीये का? माकड. त्या माकडाचा स्वभाव मुळात चंचल आहे, फार चपळ आहे. पण एका माणसाने त्या माकडाला देशी पाजली, आणि देशी पाजल्यानंतर तेवढ्यात त्याला इंचुना दौस केला. ते माकड स्थिर राहील महाराज? स्थिर राहत नाही. तो कोवराय म्हणले, बाबा त्याच्यापेक्षाही अनेक पटीनं ते चपल जाता येता न लगे वेळ. भयंकर चंचल आपल्या मनाचा स्वभाव आहे. आपल्या किचन वाट्याच्या भोवती एक देवळी आहे.
आणि त्या देवळी साखराचा डबा आहे. ती साखर घेऊन आपण आता हातात घेतली. हे सगळ्यांनी क्रिया केली आहे. नाही गेलं तुमचंच किचन वाट्याकडे मन आता? नाही गेलं? नाही जाणार महाराज, कारण कीर्तनात त्यांचं मन आहे. पण मनाची स्थिरता, मनाची चंचलता ही आपल्या बुद्धीच्या निश्चयाने होत असते. नाथ महाराजांची ओवी आहे. संकल्प विकल्प मनाचे, निश्चय कर्म बुद्धीचे, चिंतन जाण चित्ताचे, अहंकाराचे मी पण. मनाची स्थिरता कायम ठेवायची असतील तर बुद्धीचा निश्चय पक्का केला पाहिजे, नाथ महाराज म्हणतात. तिसरा मुद्दा संपलाय. चौथा मुद्दा असा आहे आणि खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. हे मन काय करतं? संकल्प आणि विकल्प करत राहतं. पहिली गोष्ट, संकल्प आणि विकल्प समजून घ्या. संकल्प कशाला म्हणायचं? वाईट क्रियेला संकल्प म्हणायचं, बरोबर? तुमचा गुन्हाच नाही. कीर्तनकार सांगत राहतात, तुम्ही मान हलवता. कीर्तनकार हा अभंगावर बोललाय का, अभंगाच्या पलीकडे बोललाय का, अभंगात शिरून बोललाय का, अभंगाच्या बाहेर बोललाय का, कीर्तनकारांना हा अभंग सोडलाय का, हा अभंग सोडून द्यालाय, काहीच घेणं देणं नाही तुम्हाला. चला, संकल्प म्हणजे काय, विकल्प म्हणजे काय? आज आपल्या सप्ताहामध्ये, सप्ताहाच्या चौथ्या दिवशी गोपाळ महाराजांचं कीर्तन आहे आणि मला कीर्तनाला जायचं. हा झाला संकल्प. एका बाईने संकल्प केला, त्यांचं कीर्तन, मला कीर्तनाला जायचं. हा झाला संकल्प. आणि फार बाळू महाराजांच्या घरापर्यंत आली आणि आल्यानंतर तिची मैत्रीण तिला भेटली. कुठे झाले? कीर्तनाला चालले. अरे काय कीर्तनाला जाते म्हणजे साथ निभाना साथ यायला लागली, चला आतमध्ये. हा झाला विकल्प. कीर्तन झालं, कीर्तन श्रवण केलं, सुंदर कीर्तन झालं, कीर्तनातून माणसं उठले आणि मन प्रसन्न झालं आणि गेट पशी गेला की नवी चप्पल दिसली. विकल्प मनात आला, चप्पल पायात घालीत निघून गेला. काय बघता माहिती? हा झाला विकल्प. संकल्प आणि विकल्प हे मनाचं काम आहे करणं. पण ऐका, आपलं मन जास्त संकल्प करतं का विकल्प करतं? महिला मंडळी काय म्हणणं आहे तुमचं? पुरुष मंडळी बोला. मन संकल्प करतं का विकल्प करतं? मान्य केलं त्याने, विकल्प करतं. मला तेच पटवून द्यायचं, विकल्प करतं, विकल्प. प्रत्येक इथं बसलेल्या माझ्या तुमच्या सगळं माणसाचं मन विकल्प करतं. बाळू महाराज शहापूर मधला एक मुलगा होता आणि त्या मुलानं काय केलं? आईला बोलला, आई 10वीला जर मी 95% घेतले तर मला तू मोबाईल घेऊन दे. आई म्हणली काय हरकत नाही, कीर्तन लक्ष नाही का? आई म्हणली काय हरकत नाही. आईकडे गेला, आईला बोलला आणि 10वीला बाळून जोमाना अभ्यास करून 95% घेतले. बरं का पोरांनो? 10वीला त्यानं 95% घेतले. आईकडे पळत पळत गेला. आई तू बोलली होतीस 10वीला 95% घेतल्यावर मोबाईल तुला देणार आहे. आई म्हणली बाळू ह्या वर्षी कापूस कमी झालाय म्हणून पैसाच घरामध्ये नाहीये, तू काय कर 12वीला एवढेच टक्के घे, तुला मोबाईल घेऊन देते आणि तुला गाडी सुद्धा घेऊन देते. बाळू खुश झाला ना. 2 वर्ष बाळूने जोमाने अभ्यास केला. ना मोबाईल घरातला, ना टीव्ही, ना मित्र, ना पाहुणे, ना रावळे, कोणी नाही. बाळून एकच ध्यास, अभ्यास, फक्त अभ्यास. बाळूचा अभ्यास 24 तास अभ्यास. 5 तासात झोपायचं बाळूने, फक्त अभ्यास करत राहायचं. फार बाळूने 12वीची परीक्षा दिली आणि कर्मधर्म संयोगाने त्या बाळूला 97% पडले. तालुक्यात एक नंबर आला. गगनात आनंद मावे ना महाराज. बाळू उड्या मारत आला इकडे. आई तू बोलली होतीस मला मोबाईल आणि गाडी घेऊन देणार. मी 97% घेतले, मला गाडी पाहिजे, मोबाईल पाहिजे. यावर्षी कापूस चांगला झाला होता, पाऊस चांगला पडला होता, सगळ्या गोष्टी अनुकूल होत्या. म्हणून आई म्हणली काय हरकत नाही बाळू, चल मोबाईल घ्यायला, चल गाडी घ्यायला. कुठं जायचं? आंबडवर राहील ना जवळची जवळ. आंबडला गेले आणि आंबडला गेल्यानंतर पहिलं शोरूम मोबाईल शॉपीमध्ये गेले आणि एक मोबाईल घेतला. कुठला घ्यायचा? पंक्तीला जेवत नाहीत का तुम्ही? बरं कुठला घ्यायचा मोबाईल?
आयफोन घ्यायचा. आयफोन कुठल्या कंपनीचा आहे रे? आयफोन घ्यायचा म्हणलं. शॉपिंग मध्ये गेले आयफोन घेतला. आता काय राहिलं? गाडी. हा बोलत जा. गाडी राहिली. गाडी सुद्धा आंबडलाच घ्यायची का पुढे जायचं? पुढे आंबडलाच घेऊ. आता गाडीच्या शोरूम मध्ये गेले आणि गाडी घेतली. कुठली? बुलेट घेऊ. बुलेट गाडी घेतली. एवढा आनंद बालाजी महाराज त्या बाळूला, एवढा आनंद, त्याचा आनंद गगनात मावे नाव. गाडी घेतली, कॅश पैसे दिले, नावार करून घेतली. आता बाळू म्हणला आता गाडी घेतली तर पहिलं माझ्या गाडीवर कोण बसलं पाहिजे? हे आपल्या सप्ताहातले संस्कार आहेत. हा, त्या दिवशी मी पिंपरी चिंचवडला गेलो, तिथली पोरं म्हणे मैत्रीण बसली पाहिजे. आपला भाग चांगला आहे, परमार्थिक आहे. आपल्या भागातील सगळ्यात उत्कृष्ट परमार्थाचं दर्जेदार गाव म्हणजे शहापूर आहे. शहापूर. गाडी घेतली बुलेट. बाळू गाडीवरती बसवला, पाठीमागा आईला बसवला. आता दृष्टांत ऐका. बाळूचा आनंद गगनात मावत नाही. बाळून आता आंबडून गावाकडे गाडी काढली आणि गाडी सोडल्यानंतर बाळूने एवढी फास्ट गाडी चालवली. बाळू आनंदात असल्यामुळे त्याला कळत नव्हतं गाडी किती फास्ट चालली. पण पाठीमागची आई सांगत होती, अरे बाळू गाडी सावकाश घे, गाडी तुझी आहे, तुझ्यासाठीच घेतलीये, गाडी तुला चालवायची आहे, म्हणून बाळू तू गाडी सावकाश चालव. बाळू काही ऐकतच नव्हतं महाराज. सुसाट बाळूनं गाडी सोडली. 90 काय, 100 काय, 110 काय, 120 काय अशा स्पीडनं बाळू गाडी चालत होता. ज्या बाळूने गाडी घेण्यासाठी 10वीला अभ्यास केला, ज्या बाळूने गाडी घेण्यासाठी 12वीला अभ्यास केला, जोमाने अभ्यास केला, ना घरदाराचा विचार, ना पाहुण्याचा विचार, ना मित्राचा विचार, त्या बाळूनं फक्त गाडी भेटावी म्हणून एवढा अभ्यास केला. आता तो बाळू ऐकत नाही महाराज. ऐका, गाडीवरती बसलाय, बाळूची आई सांगते बाळू गाडी सावकाश घे. बाळू ऐकत नाही. आपला हा जालना बीड हायवे, त्या हायवेवरती बाळूने गाडी लावली आणि फास्ट गाडी चालतीये, फास्ट गाडी सुरू आहे. साठ असं वारं लागतंय त्या आईला, पण तो बाळू ऐकत नाही. तेवढ्यामध्ये समोरून एक फास्ट ट्रक येतो. ट्रक येतो. बाळू म्हणते, आई म्हणते, अरे बाळू ट्रक आलाय, गाडी सावकाश घे. बाळू ऐकत नाही. अरे बाळू गाडीची स्पीड कमी कर. बाळू ऐकत नाही महाराज. फास्ट ट्रक होतोय, गाडी तिकून फास्ट येते. अचानक गाडी टर्की बसी येते. गाडी एका साईडनं जाते, ट्रक एका साईडनं जाते. ऐका, दृष्टांत माझा संपला. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे, तुमच्या मनामध्ये आलत काय? हा, काय आलत? तू गाडी उडून दिली. तिनं गाडी उडून दिली असं आणलं. तुम्हाला वाटलं बाळू गेला, बाळूची आई गेली. तुमचा माझा दोष नाही महाराज. त्या मनाचा स्वभावच आहे विकल्प करणं. जास्त विकल्प माणसाचं मन करत राहतं. हे सगळं तुकोबाराने ज्यावेळेस दृष्टिकोनात आणलं, ध्यानात आणलं, त्यावेळेस तुकोबाराय तुमच्या आमच्या वतीने देवाकडे जाता, देवाला विनंती करता, देवा अरे परमार्थ तर माझा सुरू आहे, पण त्या परमार्थामध्ये माझं मन चिटकून राहत नाही. देवा एक काम करणार आहे, परमार्थ करत असताना माझ्या मनाची स्थिरता कायम ठेव. परमार्थ करत असताना तुझ्याबद्दलचा माझा जिव्हाळा कायम ठेव. तो जिव्हाळा कसा ठेवायचा ते पटवून देण्यासाठी तुकोबाराने अभंगाच्या पहिल्या
अभंगामध्ये आपण प्रवेश केलाय. पुत्राची ही वार्ता शुभ ऐके जीवी माता. तुकोबर आहे पांडुरंगासमोर उभा आहेत. पांडुरंगाकडे पाहून पांडुरंगाला विनंती करतात, देवा आमचा परमार्थ तर जोमाने चाललाय रे. दरवर्षी सप्ताह आहे, गावात अनेक सप्ते होतात, भागवत होते, ज्ञानेश्वरी होते, गाथा होतोय, गाथा पारायण होतोय, गाथा भजन होतोय, हरिपाठ होतोय, रोज कीर्तन होतोय. देवा अरे परमार्थाला कमी नाही रे, पण परमार्थ करत असताना आमचं मन आमच्या हातामध्ये नाही देवा, हातामध्ये नाही. प्रत्येकाचं आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण देवासमोर उभं राहून, जमत अग्नि ऋषी समोर उभं राहून कधी त्यांना विनंती केली का, माझं मन स्थिर तुमच्या चरणापाशी राहावं? कधी म्हणलो? कधीच म्हणलो नाही महाराज. पण नाथ महाराजांनी एका अभंगामध्ये म्हणलेलं आहे आणि अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे भेटत नाही. आपण देवाला बोलत नाही, आपण देवाला विनंती करत नाही. देवा आमचा परमार्थ जोमाने चाललाय पण आम्हाला फळ भेटत नाही. देवा तुझा स्वरूप साक्षात्कार आम्हाला व्हायला तयार नाही. त्याचं कारण आहे आपला परमार्थ चाललाय पण तू बाह्य क्रियेने चाललाय, अंतरंगाने चालला नाही. मन आपलं परमार्थाच्या ठिकाणी राहत नाही आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ज्ञानोबरांचं स्पष्ट मत आहे. परमार्थाची क्रिया करत असताना क्रिया कुठली करा पण त्यामध्ये जर मन नसेल तर सगळं थोटांट आहे, उपयोग नाही त्याचा. म्हणून नाथ महाराज तुकोबाराय आपल्याला शिकवतात, देवा अरे परमार्थ करत असताना आमच्या मनाची स्थिरता कशी राहावी. तुकोबारायांनी गोड दृष्टांत दिला. माता भगिनी लक्ष देऊन ऐका. इतका मस्त दृष्टांत आहे, इतका गोड दृष्टांत आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा पुत्राची हे वार्ता. कुंभमेळा सुरू आहे. कुठं सुरू आहे? प्रयागराजला. म्हणून शहापूर मधील काही महिलांना वाटलं आपण कुंभमेळ्याला जावं. 4-5 जणींनी मीटिंग केली. 5 जणी तयार झाल्या, रेल्वेमध्ये बसल्या आणि कुंभमेळ्याला गेल्या. पण त्या 5 जणीमधील एका महिलेसोबत तिचा एक मुलगा तिनं सोबत घेतलेला होता, 10 वर्षाचा. नाव होतं श्याम. असे ते 6 जण गेले, एक मुलगा आणि त्या 5 जणी कुंभमेळ्यात गेल्या. का इकडे लक्ष द्या. आणि गेल्यानंतर गेल्या त्या दिवशीच सकाळी 6ला त्या पोहोचल्या. गेल्या त्या दिवशीच काय झालं, गर्दीमध्ये गेल्यामुळे ज्या महिलेने तिचा मुलगा नेला होता त्या मुलाचा हात त्या महिलेच्या हातातून सुटला. आणि सुटल्यानंतर आता ती महिला फक्त इकडं तिकडं पाहते आणि आपला मुलगा कुठे, तर ही धाव घेते, ही ओढ घेते, ही ओरडा करते की श्याम कुठे, श्याम दिसत नाही, श्याम कुठे. दुपारचे 2 वाजले तरी श्यामचा पत्ता नाही, श्याम दिसत नाही. महाराष्ट्रामधून उत्तर प्रदेशमध्ये गेलेल्या महिला 5 जणी, तिकडे त्यांना कोणी ओळखीचं नाही, काही नाही. तिकडे गेल्यात, भक्तिभावाने गेल्यात, श्रद्धायुक्त अंतकरणाने गेल्यात. पण त्यांचा मुलगा हरवला. एका महिलेचा मुलगा हरवला. ती अस्ताव्यस्त झाली. सारखं माझा श्याम कुठे, माझा श्याम कुठे. कारण या जगतामध्ये श्रेष्ठ प्रेम फक्त आईचं सांगितलेलं आहे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय सगळं त्या आईच्या प्रेमाबद्दल वर्णन करतात की जी करी लाभाविन प्रीती आईशी
कळवण्याची जाती करीला भावी न प्रीती. मुलावरती पतीवरती आपल्या परिवारावरती प्रेम करत असताना ही माऊली कधी स्वार्थ ठेवत नाही महाराज. निस्वार्थ प्रमाणे प्रेम फक्त करत राहते. आणि त्या आईचा एकोणता एक मुलगा हरवला गेला. सायंकाळचे 6 वाजले, 12 तास उलटून गेले. सकाळी 6 वाजता हरवलेला मुलगा बाळू आजूक तिला सापडलेला नाही. सोबतच्या 4 जणी म्हणतात, बाई वेड्यासारखं करू नको. 6 वाजता आपण इथं आलेलो आहे. 6 वाजल्यापासून अन्नाचा कण तू घेतला नाहीस, तू पाणी पिलं नाहीस, रात्रीही जेवली नाहीस. आता थोडं 2 घास खाऊन घे. ती जेवेल का आई? ती आई जेवेल? जेवत नाही महाराज ती आई. सकाळ झाली, रात्रभर विचार करते, श्याम कुठे, श्याम कुठे, श्याम कुठे. गेली काशी विश्वेश्वराला. तर देवाचं चिंतन नाही तिला आता, गंगे मातेचं चिंतन नाही. आलो कशासाठी त्याचं चिंतन नाही. एकच चिंतन, एकच ध्यास माझा, श्याम कुठे, श्याम कुठे. श्याम दिसत नाही, श्याम भेटत नाही. रात्रभर नुसती रडते, डोळे लाल बुंद झाले. सकाळी या मैत्रिणी उठल्या, पाहते तरी जागीच रडते. मैत्रिणी समजून सांगतात, अरे तू काय वेडी झाली का? अरे सापडन श्याम, देवावर विश्वास ठेव, कुठे जाणार आहे श्याम? रात्रीपासून रडते, काल दिवसभर पासून रडतेस तू, तुला अरे दुःख नाही? आपण खूप लांब आलोय, कोण पाहायचं आपल्याकडे? मैत्रिणी काय नाही ते समजून सांगत होत्या. काहीतरी खाऊन घे, काहीतरी खाऊन घे. महाराज 2 दिवस झाले श्यामचा पत्ता नाही. ही आई 2 दिवस झाले उपाशी आहे, 2 दिवस झाले उपाशी आहे. सारखा श्याम, सारखा श्याम, सारखा श्याम. श्याम काही दिसत नाही. पण तेवढ्यामध्ये तिच्या कानावरती एक आवाज येतो. आई का? आणि आवाजाकडे लक्ष असू द्या. आमच्या पाशी एक मुलगा आलेला आहे, 10 वर्षाचा असेल. अंगावरती लाल कलरचा शर्ट आहे, पांढरी पॅन्ट घातलेली आहे आणि नाव त्याचं तो श्याम सांगतोय. असे शब्द ऐकले. 3 दिवस न जेवलेली आई महाराज ताड दिशी उठली आणि त्या आवाजाच्या दिशेने पळायला लागली. सैरावायला पळते त्या आवाजाच्या दिशेने. आणि समोर पाहते तर सगळीकडनं पोलीस आहेत, मध्ये तो मुलगा आहे. आपल्या मुलाला पाहते, एवढा आनंद होतो, पळत जाते, कडकडून मिठी त्या श्यामला टाकते. आता श्याम आपल्या मिठीत घेते. श्याम मिठीत घेतलाय. भरपूर त्या श्यामच्या गळ्यात पडून ती आई रडते. आणि रडल्यानंतर आता परत आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी येतात. आता ती आई जेवण सुद्धा करते, ती आई आता पाणी सुद्धा पिते, ती आई आता आपल्या मैत्रिणी सोबत फिरायलाही जाते, तीच आई आता गंगे स्नान करते, तीच आई काशी विश्वेश्वराचं दर्शन सुद्धा घेते. माझा दृष्टांत संपलाय. तुकोबारायांचं म्हणणं आहे, तुकोबाराय म्हणतात, देवा त्या आईचा मुलगा त्या आईपासून दूर गेला, पण त्या मुलाला शोधण्यात त्या आईची जशी अवस्था झाली, तिच्यावरती जितकं प्रेम जडलं, देवा बस परमार्थ करत असताना माझ्या मनाची अवस्था तशीच व्हावी. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैशे राहो माझे
वर्षभर तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. वर्षभर अहो एवढं सोपं चिंतन आहे. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैशे राव माझे मन गाता ऐकता हरिगुण. परमार्थाचं सोडावं, परमार्थाचं द्या बाजूला ठेवून, पण संसार करत असताना संसारात सुद्धा काय असलं पाहिजे, मन असलं पाहिजे. पोराला बापाने काहीतरी काम सांगावं आणि ते काम पोराने बिघडून ठेवावं. बाप पोराला म्हणतो तुझं मन कुठं होतं, सुनबाई स्वयंपाक करते आणि भाजीत मीठ टाकायची विसरते. सासू म्हणती मन कुठं गेलं होतं. जर नासक्या तुटक्या संसारासाठी मन महत्वाचं आहे तर परमार्थाशी का नाही, परमार्थासाठी का नाही. साय झालेली. पण महाराज काय प्रॉब्लेम आहे, आपण थोडं नाही कसलंच म्हणत नाही देवाला, देवा आमचं मन तुझ्या चरणापाशी राहू दे. कारण यांना माहिती आहे महाराज, एकदा मन देवाच्या चरणापाशी गेलं की मन संसारात येणार नाही ना. मग इथं जोडायचं ते आता कुठे लांचावले म्हणून करत माघारी. एकदा देवाशी मन एकनिष्ठ झालं, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले. देवाकडे आपलं मन गेलं रे गेलं, मग ते संसारात लागत नाही. ती मुलाबाळाची, बायकोची, पोरीची चिंता करत नाही. ते फक्त देव कसा भेटेल. पडिली दूरदेशी मज आठवे मानस, पडली दूरदेशी मज आठवे मानस. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. नको नको हा वियोग कष्ट होता होता रजनी झाली माय माये. दिन तशी रजनी झाली माय, झाली गे माये. परमार्थकडे मन एकदा वळलं ना, कोणाचंही असो कोणाचंही, सारखी फक्त परिमळाची धाव भ्रमरती ओढी, तसं आपल्या मनाची धाव देवाकडे ओढली येते, सारखी देवाकडे ओढ घेते. आणि तुकोबारायांचा तोच प्रयत्न होता. म्हणून तुकोबाराय वारंवार बाळू माझा हात खाजू राहिला माझा. वारंवार तुकोबाराय देवाला विनंती करतात, देवा हे देवा, अरे खूप दिवसाचा परमार्थ करतोय आपण. तुकोबारायांच्या अभंगातून, जनाबाईच्या अभंगातून, मीराबाईच्या अभंगातून हे शिकावं, हे शिकावं. अलिप्त कमळ जेडी जैशी. संसारात राहा, संसार सोडू नका. कुठल्या संतांनी संसार सोडायला सांगितला नाही, पण संसारामध्ये राहत असताना देवा आमचा देह संसारात राहू दे, असोनी नसावे. देह संसारात ठेवा, पण मनाने मात्र परमार्थाकडे राहा. परमार्थाकडे राहा. गवळणीचं काय झालं होतं महाराज, विसरल्या कामधंदा किंवा एक विषय तो सकळांचा हारी. त्याच्या आवडीने आवडी तरी अंग बैले लोक प्रेताचारी. परिणाम त्याची कीर्ती गाईले कोणा तरी. रूपत काय ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. हे शापूरच्या गवळणी नो देवाला विनंती केली पाहिजे, देवा अरे रोज नवऱ्याची सेवा करते, रोज मुलाची सेवा करते, रोज या परिवाराची, सासू सासऱ्याची सेवा करते, कंटाळा आला रे देवा, कंटाळा आला. तो
तुकोबरांची भाषा आहे, संसाराच्या तापे तापलो मी देवा, तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची. देवा फार त्रस्त झालोय आता. आमचं मन देवा तुझ्या पाशी राहू दे. माझा विषय चाललाय मन, बर का, मन. 2 चरणाचा भावार्थ पाहिलाय आणि एक दृष्टांत तुकोबारांनी दिला, तेवढा दृष्टांत पाहू आणि शेवा आटोपती घेऊ. एकदा तत्पूर्वी सर्वांनी एकदा वर हात करा, गोड विठोब बारकमाईचं भजन करा. सर्वांनी वर हात करा, सर्वांनी. थंडी काय नाही, थंडी गेली हो. करा वर हात, करा वर हात, करा टाईट, करा टाईट. येतो मी चहा घेऊन. नाही, करा वर हात, करा करा करा. शूटिंग करा बंद झाले. विठोब बारकमाई, बरोबर आहे ना. बारकुमाई ते म्हणजे तो चलू दे मुड्या. त्या म्हणते ना, आम्ही दिवसभर काम केलं शेतात. पण मला वाटतं सगळ्या कधीला असतात आहे का नाही. शेतात कोणी जायचं नाही आणि गेलं तर काय होणार काही सांगता येत नाही, काही होणार नाही. पण जाऊ नका. गोड अशी कथा सुरू, कथेचा आनंद घ्या. 10:30 वाजले, 10-15 मिनिटात सोडून देऊ. लक्ष देऊन ऐका. तुकोबारांचं मन आहे फक्त देवाच्या चरणाविंदर राहावं, याची तळमळ तुकोबारांची. हा विषय आपला पहिल्यापासून सुरू आहे. तुकोबार यांच्यासाठी एक गोड दृष्टांत दिलाय, तो म्हणजे हरणाचा. पोरांना हरण माहिती का रे? ए पोरांना, हरण माहिती ना? शहापूरचे पोरं हुशार आहेत, हुशार आहेत. आपल्या शास्त्रकाराने 5 विषय सांगितलेले आहेत पहा. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे 5 विषय आहेत. कुठले कुठले रे? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. बुक्क्यावाले मामा बसा खाली आता. झाला बुक्का लावायचा. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. स्पर्श विषयामध्ये हत्ती अडकला. जुन्या काळामध्ये हत्ती जर मातला, शांत बसा, शांत बसा. हत्ती जर मातला जुन्या काळामध्ये, तर त्याला हत्तीनीच्या स्वाधीन केलं जायचं. हत्ती मातला तर त्याला हत्तीनीच्या स्वाधीन केलं जायचं. मग हत्ती कुठून आणायची? तर मग जुन्या काळातले लोक काय करायचे, जंगलामध्ये असं खोल खड्डा खांदायचे आणि प्लॅस्टिकची हत्तीन तयार करायची. ती प्लॅस्टिकची हत्तीन त्या खड्ड्यावरती ठेवायची. काहीतरी पाला पाचोळा लाकडं वगैरे टाकून तिथे ठेवायचे. त्या हत्तीनं पाहिली तर त्या हत्तीला वाटायचं ही हत्ती माझ्यासाठी ठेवलेली आहे. तो हत्ती काय करायचा, तिला स्पर्श करावा म्हणून तिच्यावर झडप घालायचा आणि जसा झडप घालायचा तसा त्या गड्ड्यात पडायचा. कोण पडायचा? हत्ती. कोणाच्या नादी लागून? हत्तीनीच्या. हे असंच ऐकत जा. हत्तीनीच्या नादी लागून हत्ती गड्ड्यात पडतो, हा सिद्धांत आहे संसाराचा. आणि मग आता तो स्पर्श विषयाचा विषय झाला. पुढे रूप विषयामध्ये तो पतंग अडकला. गंध विषयामध्ये ते भ्रमर अडकलं.
रस विषयामध्ये तो मासा अडकला. आपला या ठिकाणचा विषय शब्द विषय. शब्द विषयामध्ये कारण तुकोबारायांनी ना त्या हरणाचा दृष्टांत दिला म्हणून शब्द विषय आपल्याला पाहायचा आहे प्रामुख्याने. शब्द विषयामध्ये हरण का अडकलं महाराज, का अडकलं? जुन्या काळामध्ये काही लोक हरण कापून खायचे, खात होते बरं का. संख्या जास्त होती, त्याला आता सरकारने मर्यादा आणली. आता कापण्याचा विषय करू नका, मारण्याचा विषय करू नका, कारण सलमान खान सारख्याला अटक होते. तुम्ही आम्ही काय हो म्हणून मारू नका, मुख्य प्राण्याला मारू नका. हरण कापून खायचे जुन्या काळचे लोक. तो एक पारधी, त्याला माहित होतं हरिण जाळ्यात न सापडत नाही आणि न सापडल्यामुळे ते आपल्याला काही भेटत नाही, खायला भेटत नाही. म्हणून त्याने युक्ती एक सुचली. त्याला माहित होतं या हरणाला एक वाद्य आवडतंय, ते वाद्य आवडतंय. मला पटकन उत्तर द्या जुन्या काळातले माणसं, त्या वाद्याचं नाव काय हो? बीन. असं एवढंच राहायचं ते, आणि त्याला 2-3 छिद्र राहायचे. पण ते वाद्य वाजवलं ना, त्या हरणाला एवढं आवडायचं ते हरण त्या वाद्याच्या दिशेने यायचं. आणि जो माणूस वाद्य वाजवतोय त्यांनी कधी भिंपलाज गावा, कधी देश गावा, कधी केदार गावा, कधी मुलतानी गावा, कधी आहेर भैरव, कधी भैरवी, कधी असे भयंकर चांगले सुंदर राग त्याने त्या वाद्यामधून काढावे. जसं बासरी वाजवतो ना तसंच ते वाद्य. आणि त्या हरणाला आवडल्यामुळे ते हरण त्याच्या पायापाशी येऊन बसायचं. आता त्या पारध्याच्या लक्षात आलंय, हे हरण पूर्णपणे आपल्यापाशी येऊन बसलेलं आहे, मोहित झालेलं आहे. आता हे जाऊ शकत नाही. तेवढ्यामध्ये तो हरणाला काय करतो, भात्यातला बाण काढतो आणि हरणाच्या छातीत मारतो. इतकं वाईट घडतं त्या हरणासोबत, इतकं वाईट घडतं. आता तो हरण त्या पारद्याला म्हणतं, किती महत्वाचा दृष्टांत तुकोबाराने आपल्याला संदेश रूपाने दिलेला आहे का. ते हरण त्या पारद्याला म्हणतं, हे पारदी दादा ऐक ना. अब देखत हे पारदी पुरा लगा हे घाव. पारदी दादा आता त्या हरणाला बघतोय, याच्या अंतःकरणात आपल्या बाण घुसलेला आहे, हे जाऊ शकत नाही हरण कुठं. अब देखत हे पारदी पुरा लगा हे घाव. पण ते हरण त्या पारद्याला म्हणतं, बाण तुझा लागलाय, मी आता जाणार नाही, पण दादा एक विनंती तेवढी ऐक. जब लग सास शरीर में तब लग बीन बजा. माझ्या अंतःकरणात बाण लावलाय, मला माहितीये मी मरणार आहे, पण जोपर्यंत माझा श्वास सुरू आहे देवा, हे पारदी दादा तुला विनंती आहे, तोपर्यंत हे वाद्य वाजायचं तू बंद करू नको, वाजवत राहा. हरण त्या पारद्याला म्हणतंय. अजून टावं फोडून ते पारद्याला हरण म्हणतंय, तू घरी घेऊन जा माझं शरीर. माझी श्वास बंद झाली ना, घरी घेऊन जा, याचे तुकडे तुकडे कर, बारीक बारीक तुकडे बनव. एक मोठं पातेलं घे, त्याच्यामध्ये माझं मांस टाक, त्याला चांगलं शिजू दे, आणि मुलाबाळासोबत, बायकोसोबत, सगळ्या परिवारासोबत तू खा, त्याला खा. शरीर काटे ताड़ न करो, मांस पका के खाओ. शरीर काटो ताड़ न करो, मांस पका के खाओ. पण पारदी दादा ऐक, मांस खाल्ल्यानंतर, माझं शरीर संपल्यानंतर, माझ्या या शरीरावरचं जे कातड आहे ते कातड तू खाली टाक, त्या कातड्यावरती बस आणि काय कर, हे वाद्य तू वाजवत राहा. शरीर काटे ताड़ न करो, मांस पका के खाओ. मेरी चमड़े आसन बैठ कर, सूरस रागिनी गाव. दृष्टांत संपला माझा. एवढं मोहित, एवढं त्या मायेमध्ये अडकलेलं हरण
मेल्यानंतर सुद्धा त्या दादाला म्हणतोय माझं कातड खाली टाक. तुकोबारायांचे तेच शब्द आहे. तुकोबाराय म्हणतात देवा अरे ते हरण जेवढं भुलून गेलं, जे मरण झालं, बस परमार्थ करत असताना माझं मन तसं राहावं. नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. त्या हरणाप्रमाणे त्या आईप्रमाणे माझं मन देवा तुझ्या चरणापाशी राहावं, असं स्पष्ट वक्तव्य तुकोबारांच्या अभंगामध्ये आहे. तुकोबारांनी सांगितलं तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये. कासवे आपल्या पिलांना दुग्धपान करत असताना आपल्या नेत्रांच्या द्वारे करत असतं, पण ज्यावेळेस नेत्र आपल्या पिलांच्या नेत्रामध्ये टाकतोय त्यावेळेस त्या दोघांनाही विसर पडलेला असतो. तुकोबारांनी सांगितलं तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. गातानी ऐकतानी माझं मन देवा तुझ्या पशी राहावं. कसं राहावं दृष्टांत देऊन सांगू. आता 3 दृष्टांत तुकोबारांनी दिले, मी एक दृष्टांत देतो. कसं राहावं. सध्याला क्रिकेट सुरू आहे, बरोबर. क्रिकेट सुरू आहे. कुठली मॅच सुरू आहे. क्रिकेटचे चाहते मंडळी आपले आहेत. कुठली बाळांनो. हा भारत इंग्लंड आहे का नाही. भारतचा सगळ्यात भारी खेळाडू कोणता आहे सध्याला. हा रोहित शर्मा. रोहित शर्मा. आणि इंग्लंडचा बॉलर. इंग्लंडचा बॉलर सगळ्यात फास्ट. एखादं नाव सांगा मला. जाऊ दे मला तरी कुठलं काय कळत आहे सांगा. मी बघत नाही ते. मी बघत नाही म्हणूनच कीर्तन करायला लागलो. विठ्ठल. कीर्तनाचे चाहते लोक आहेत तसे क्रिकेटचे चाहते लोक आहे ना. क्रिकेट सुरू आहे. चला भारतातला सर्वात उत्कृष्ट खेळाडू आपण कोहली धरू, आणि तिकडे एक बॉलर. काय झालं. पाकिस्तान मधल्या लोकांनी 280 रन काढले. आपले 279 रन काढले. मग भारतातल्या खेळाडूंना किती काढले पाहिजे. किती काढले पाहिजे. हा किती काढले पाहिजे. 280. बरोबर बोलला. 280 काढले पाहिजे. ऐका शेवटचा दृष्टांत माझा संपला. मन कसं राहिलं पाहिजे. 280 भारतातल्या खेळाडूंनी काढलं पाहिजे आणि पाकिस्तानचे 279 काढले. ओव्हर संपल्या त्यांची बॅटिंग झाली. आता बॅटिंग भारताची आहे. भारताने पूर्ण बॅटिंग केली. भारताची फक्त 1 ओव्हर राहिली. भारताचे रन राहिले 10 रन राहिले जिंकण्यासाठी. बरं का लक्ष देऊ नाही का पोरांनो. 1 ओव्हर मध्ये किती बॉल असतात. 6. किती. 1 ओव्हरला पुढे 6 बॉल असतात. बॉल एकच असतो ना. बरोबर आहे. 6 बॉल फेकायचे असतात 1 ओव्हरला. आता 6 बॉलात त्यांना 10 रन काढायचे. किती. 10.
पहिला बॉल टाकला, बॉल आउट गेला, बॉल गेला, आउट गेला, म्हणजे बॉल फेल गेला. हो. एक बॉल गेला. रन किती काढायचे? बॉल किती राहिले? बरोबर, लक्ष द्या. हा, रन किती काढायचे? 10. बॉल किती राहिले? 5. दुसरा बॉल टाकला, दुसऱ्या बॉल मध्ये त्यांनी चौका मारला. हे असं टीव्ही पुढे उभं होतं, सारखं एकटक लावून पाहत होतं, सारखं एकटक लावून. घरातून आवाज येतो, कोहली मार. कोहलीनं चौका हाणला बाबा दुसऱ्या बॉलला. आता बॉल किती राहिले? रन किती राहिले? 6. ऐका, तिसरा बॉल टाकला, फेल गेला. मग तो जास्त स्ट्रिक झाला. थोड्यात बायकून आवाज दिला, काय म्हणते? पोरगा आवाज देतोय, कान फाडच फोडीन तो. स्ट्रिक उभा आहे टीव्ही पुढे. ऐका, रन किती काढायचे? बॉल किती राहिले? 3. तिसरा गेला. आता बॉल किती राहिले? 3. रन किती काढायचे? 6. परत एक बॉल काढला, टाकला, 1 रन पळून काढला. आता बॉल किती झाले? बॉल किती झाले? रिवाशीवर आले का तुम्ही? 4 बॉल झाले 4. रन किती झाले? 5 रन झाले. बॉल किती राहिले? 2. रन किती झाले? 5. स्ट्रेक उभा आहे दांडगे महाराज, कोणाकडे बघत नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. एकटक टीव्हीकडे पाहतोय, एकटक. बॉल फेकणार, कोहली मार. कोहलीनं बॉल मारला, पळून 1 रन काढला. हात ऐका, बॉल किती झाले? 5 रन किती झाले? 6. आता बॉल राहिला 1 आणि रन किती काढायचे? 4. आता गंभीर वातावरण झालं. तेवढ्यात त्याची सासू तिथं आली. मोठी मिळत आहे सासूला, तिकडे आईला टीव्ही पुढे उभा आहे. कोहली कुठून सांगतोय? घरातून सांगतोय, टीव्ही पुढे उभा आहे. कोहली बॉल राहिला 1. रन किती काढायचे? चौका मारायचा, शिक्ष मारायचा. चौक्यात काम होऊन जाईल आपलं, ऐक नाही. हा, कोहली कोहली मार. मार मारल्यानंतर तेवढ्यात लेट गेली. माझा दृष्टांतही संपला, सगळा दृष्टांत माझा. ऐका, क्रिकेट पाहताना आपल्या मनाची अवस्था जेवढी एकनिष्ठ होते, बस परमार्थ करत असताना मनाची अवस्था तशी झाली पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैशी राहो माझी म्हण. गाता ऐकता हरिगुण यथामध्ये यथावकाश माझ्या बुद्धीप्रमाणे. परमपूजनीय परम आदरणीय गुरुवरी रखमाजी महाराज नवले, परमपूजनीय परम आदरणीय कृष्णाजी महाराज नवले या दोन्ही महात्म्याकडे राहून जे काही अध्ययन केलं, त्या अध्ययनाच्या माध्यमातून जे काही बुद्धीला सुचलं ते तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. बोलण्यामध्ये बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अवघड शब्द, अवशब्द, एखादा कुशब्द माझ्या मुखाद्वारे निघला असेल तर मला क्षमा करा. आपला परिसर हा परमार्थिक परिसर आहे.